मध्य रेल्वेच्या नेरळपाडा गेट परिसरातील अर्धवट कामामुळे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ अखेर उघडकीस आल्यानंतर प्रशासनाला जाग आली। गेल्या अनेक दिवसांपासून सैलखडी, धोकादायक मार्ग आणि अपघाताच्या मालिकेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आज रात्रीच तातडीने पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून यासाठी प्रशासनाने रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सकाळपर्यंत नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान पंचायत समितीचे सदस्य भगवान संचे यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची कैफियत ठामपणे मांडली। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान रेल्वे प्रशासनानेही आपल्या निष्काळजीपणाची कबुली देत नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली। नागरिकांना झालेला त्रास आम्ही मान्य करतो आणि तो तात्काळ दूर करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। यावेळी शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। फक्त पाडा गेट पुरतेच नव्हे तर दरवर्षी मान्सूनमध्ये निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवरही भगवान संचे यांनी थेट बोट ठेवले। निर्माण नगरी, रेल्वे पट्टा, मातोश्री नगर, पाडा गेट परिसरातील संचेचाळ या भागात पाणी साचण्यामागे रेल्वे विभागाने नैसर्गिक नाले आणि पाणी वाहून जाण्याचे मार्ग अडवले असल्याचा मुद्दा त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला। या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यात आली असून नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन देण्यात आले। यामुळे येत्या पावसाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। रेल्वे प्रशासनानेही संचे यांच्या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतली आहे। लवकरच सर्व समस्या मार्गी लावल्या जातील असे यावेळी स्पष्ट केले। दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य भगवान संचे आणि जिल्हा परिषद सदस्य सुनीता रोदास मोरे यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर थेट काम सुरू केल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाडा गेट प्रश्न सोडवतानाच पूर परिस्थितीचा मुद्दा पुढे करून एकावेळी 2 मोठे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे केलाय। नागरिकांना विटीस धरणाऱ्या निष्काळजीपणावर अखेर लगाम, पण हा दिलासा कायमस्वरूपी ठरेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले।